साराचं लग्न झालंय ग? हो माहितीये. काय माहितीये, नवरा गव्हर्नमेंट जॉब करतो. हा यार, नशीब काढलं तिने. गव्हर्नमेंट वाल्यांना तर किती सारे फायदे असतात. फ्री रेशन असतं, मेडिकल, आणि रिटायर झालं की पेन्शन पण देतात. गव्हर्नमेंट पेन्शन तर आपल्याला पण मिळेल. काय? काही पण? नाही सांगत जा. सांग ना. लिंक पाठवतो बघा. तुम्हाला जरी स्कीम कळाली तर तुम्ही व्हिडिओ बनवाल. कसं वाटेल 60च्या वयात रिटायरमेंटमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 2 कोटी असतील? वाटला ना स्कॅम? अहो स्कॅम नाही, ही गव्हर्नमेंट स्कीम आहे. तेच तर पाहायचंय. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुमचं वय 18 ते 60 वयोगटातील असेल, तुम्ही सेफ इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता, अशाच सेफ इन्व्हेस्टमेंटसाठी आम्ही घेऊन आलो आहोत गव्हर्नमेंट स्कीम, ज्यात दर महिन्याला फक्त 3000 इन्व्हेस्ट केलेत, ते हुशारीने गुंतवलेत, अगदी 60 वयापर्यंत ही गुंतवणूक सुरू ठेवल्यावर तुम्ही होऊ शकता करोडपती. हो, बरोबर ऐकलत. जेवढी जास्त गुंतवणूक तेवढी जास्त लमसम अमाऊंट. एका सोप्या सेव्हिंगने तुम्ही तुमचं भविष्य म्हणजेच रिटायरमेंट सिक्युअर करू शकता. कोण बोलतं फक्त गव्हर्नमेंट जॉबवाल्यांनाच गव्हर्नमेंटकडून पेन्शन मिळते? हे तुम्हालाही मिळू शकते. कशी? चला सांगते. गव्हर्नमेंट स्कीम असल्यामुळे 100% ही स्कीम सेफ आहे. या स्कीममध्ये तुम्ही साठवलेली रक्कम ठराविक कालावधीनंतर मिळेल. त्यातला एक भाग तुम्हाला एक रकमी मिळेल आणि उरलेली रक्कम दर महिन्याला पेन्शन स्वरूपात मिळेल. म्हणजे म्हातारपणात कोणावर अवलंबून न राहता स्वतःची लाईफ स्वतःच्या स्टाईलने एन्जॉय करा. कोणती आहे ही स्कीम? फॉर्म कसा भरायचा आहे? डॉक्युमेंट्स काय लागतील? सगळं पाहायचंय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कादंबरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. आपण नेहमीच सेव्हिंग करत असतो, शिवाय चांगल्या रिटर्न्ससाठी पैसे वेगवेगळ्या स्कीममध्ये गुंतवत असतो. आता ह्या बाकी स्कीममध्ये रिस्क फॅक्टर असतो. चांगल्या रिटर्न्ससाठी रिस्कही तगडी घ्यावी लागते. जर तुम्हाला कमी रिस्कमध्ये तुमचे पैसे सेफ गुंतवायचे असतील आणि तुमच्या रिटायरमेंटमध्ये चांगला रिटर्न हवा असेल, तर NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम ही गव्हर्नमेंट स्कीम तुमच्यासाठीच आहे. फायदे काय आहेत आणि ही स्कीम आहे काय? सगळ्यात मोठा फायदा तो म्हणजे कर सवलत मिळते. कशी ते पाहूया. NPS स्कीमचे फायदे. कर सवलत. जर तुम्ही नोकरी करत असाल, म्हणजे जर स्वतःचे पैसे टाकत असाल, तर सेक्शन 80 CCD1च्या अंतर्गत त्या रकमेवर तुम्हाला 1.5 लाखपर्यंत टॅक्स सूट मिळते. दुसरी सूट 50,000 पर्यंतची एक्स्ट्रा टॅक्स सूट मिळते, म्हणजे एकूण 2 लाखपर्यंतची सूट. आता सेक्शन 80 CCD2 अंतर्गत जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्ही एम्प्लॉयर असाल आणि कंपनी तुमच्यासाठी NPSमध्ये पैसे भरत असेल, तर त्या रकमेवरही सूट मिळते. ती रक्कम कंपनीच्या बिझनेस खर्चात मोजली जाते आणि त्यांनाही टॅक्स सूट मिळते. तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर 14% आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल तर 10% अशी सूट मिळते. जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल, तुमचं स्वतःचा व्यवसाय असेल, तर एकूण उत्पन्नाचे 20% पर्यंत जरी रक्कम भरली तरी 1.5 लाख प्लस 50,000 पर्यंत टॅक्स सूट मिळते. तुम्ही NPSमध्ये गुंतवणूक करताय आणि मध्येच तुम्हाला काही गरज लागली, जसं घर घ्यायचंय, मुलाचं शिक्षण किंवा सिरियस सिच्युएशन जसं मेडिकल इमर्जन्सी, अशा वेळेला 25% रक्कम पार्शियल विड्रॉल करू शकता. त्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही. जेव्हा तुम्ही निवृत्त होता म्हणजे रिटायर्ड होता, तेव्हा मिळणाऱ्या एक रकमी लमसम रकमेवर तुम्हाला टॅक्स द्यावा लागत नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बचतीची सवय लागते. पैसे सिक्युअर्ड असतात. म्हातारपणी कोणाच्या दारी हातपाय पसरण्यापेक्षा स्वतःच्या खर्चावर आयुष्य काढता येतं आणि मजाही करता येते. आता तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. स्वतःसाठी पैसे जमा करतोय, उद्या मीच नसेन तर हे पैसे कोणाला? सगळं सांगते. पुढे आपण फॉर्म भरताना या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. आता एवढ्या सवलती देणारी ही गव्हर्नमेंट स्कीम आहे काय? NPS स्कीम केंद्र सरकारने सुरू केलेली उतारवयात म्हणजे रिटायरमेंटमध्ये आर्थिक सहाय्यता प्रदान करणारी पेन्शन स्कीम आहे. जितक्या लवकर म्हणजे जेवढ्या तरुण वयात तुम्ही यात इन्व्हेस्ट करता, तितका जास्त वेळ मिळाल्यामुळे चांगला परतावा तुम्हाला मिळतो. तुम्ही तुमच्या कमाईतून दर महिन्याला थोडी थोडी अशी रक्कम गुंतवता. ती रक्कम इक्विटी, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवता. हे पैसे 60 वर्षांपर्यंत प्रामाणिकपणे गुंतवल्यामुळे त्यावर चांगल्या टक्क्यांनी तुम्हाला व्याज मिळतं. जी रक्कम तुम्ही तुमच्या साठीमध्ये लमसम म्हणजेच एक रकमी अमाऊंट मिळते. जेवढी जमा झालेली अमाऊंट आहे त्यातली 60% बँकमध्ये जमा होतात. ते तुम्ही काढू शकता आणि उरलेली जी 40% रक्कम आहे
ती तुम्हाला पेन्शन स्वरूपात दर महिन्याला मिळते. बहुतेक जण टियर 1 आणि टियर 2 यात खूप कन्फ्युज्ड होतात. टियर 1 आणि टियर 2 अशी 2 खाती तुम्ही यात ओपन करू शकता. टियर 1 ही मॅन्डेटरी आहे, ते काढायचंच आहे. त्याशिवाय तुम्ही टियर 2 खातं ओपनच नाही करू शकत. आधी समजून घेऊया टियर 1 खातं काय आहे. टियर 1 खातं जे की मुख्य पेन्शन खातं आहे. दर महिन्याला किंवा वर्षातून कधीही थोडी थोडी रक्कम तुम्ही गुंतवू शकता. सुरुवात 1000ने करायची आहे. शक्यतो दर वर्षाला 500 रुपये वाढवत राहा. आता हे पेन्शन खातं असल्यामुळे यातून तुम्ही पैसे निवृत्ती आधी काढू शकत नाही. आधी जी मी अट सांगितलेली तशी सिच्युएशन येते तर ती सवलत आहे. टॅक्स सूट मिळते. 60% रक्कम लमसम म्हणजेच एक रकमी स्वरूपात मिळते. उरलेली 40% रक्कम दर महिन्याला पेन्शन स्वरूपात मिळते. टियर 2 बचतीचं खातं आहे, म्हणजेच ते ऑप्शनल आहे. यात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करू शकता. यात कोणत्याच प्रकारची टॅक्स सवलत नाहीये. एक आहे तुम्ही हवं तेव्हा पैसे टाकू आणि काढू शकता. इथे NPSचा ट्रस्टेड कॅल्क्युलेटर आहे. सबस्क्रायबर सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटवर क्लिक करायचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने ही स्कीम आणली आहे, त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट निवडायचं आहे. त्याखाली तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. पुढे माय एक्झिस्टिंग NPS टियर 1 कॉर्पस म्हणजे आता NPS अकाउंटमध्ये किती अमाऊंट आहे हे टाकायचं आहे. आता बघा, आपण नवीनच अकाउंट काढतोय त्यामुळे त्यात काही नाहीये, म्हणजे 0 टाकायचं आहे. पुढे तुम्ही दर महिन्याला किती पैसे भरणार आहात ती रक्कम टाकायची आहे. मी इथे 3000 रुपये टाकते. पुढे आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्यूट टिल माय एज म्हणजे तुम्ही तुमच्या कितव्या वयापर्यंत म्हणजे किती वयापर्यंत यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. 60 वय असं तर मानलं जातं, पण तुम्ही ते 75 वयापर्यंत वाढवू शकता. पुढे तुम्ही तुमच्या कोणत्या वयात हे पैसे काढणार आहात. 60 वय टाकलं असेल तर 60 टाका. नंतर ॲन्युअल इन्क्रीज इन इन्कम म्हणजे तुम्ही वर्षाला तुमची अमाऊंट किती टक्क्याने वाढवाल. मी इथे 5% टाकते. पुढे आय वुड लाईक टू परचेस ॲन्युटी रेशिओ म्हणजे तुम्हाला रिटायरमेंट नंतर किती अमाऊंट हवी आहे. सरकारी नियमांनुसार 40% किमान तुम्हाला पेन्शन करता ठेवावी लागते. मी इथे 40% करते. पुढे आय एम एक्सपेक्टिंग ॲन ॲन्युटी रेट ऑफ म्हणजे तुम्ही जे पैसे ॲन्युटीमध्ये गुंतवणार आहात त्यावरून तुम्हाला दरवर्षी किती परतावा मिळेल अशी तुम्ही अपेक्षा करत आहात हे या पर्यायात दाखवायचं असतं. मी 60% टाकते. पुढे तुमची किती अपेक्षा आहे, किती मिळायला हवेत पेन्शन स्वरूपात ती रक्कम टाकायची आहे आणि वर असलेल्या कॅल्क्युलेटवर क्लिक करायचं आहे. बाजूला एक वर्तुळ दिसतोय बघा, तिथे एकूण रक्कम 1.51 कोटी मिळणार आहेत. त्यातील लमसम विथड्रॉवल मी 90,000 इतकी करू शकते आणि 35,000 मला पेन्शन स्वरूपात येईल. आता खरी गंमत तिथे वर्तुळात आहे बघा. लाल रंगामध्ये तुम्ही किती टोटल इन्व्हेस्टमेंट केली आहे ते दिसतं. हिरव्या रंगामध्ये तुम्ही एकूण किती मिळवलेत हे दिसतं. निळ्या भागात तुम्हाला लमसम अमाऊंट किती भेटणार आहे हे दिसतंय आणि केशरी रंगात तुमची ॲन्युटी व्हॅल्यू किती आहे हे दिसतंय. यातून तुम्हाला किती रक्कम गुंतवायची आहे आणि पुढे किती रक्कम मिळेल तेही कळेल. NPSचे फायदे, NPS स्कीम काय आहे हे आपण पाहिलं. आता बघूया पात्र कोण आहेत. NPS पात्रता: 18 ते 60 वय वर्षपर्यंत असलेला कोणताही भारतीय नागरिक आणि NRI सुद्धा NPS गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेऊ शकतो. गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टर कर्मचारी किंवा सेल्फ एम्प्लॉईड याचा लाभ घेऊ शकतात. यात विद्यार्थी आणि फ्रीलॅन्सर सुद्धा आहेत. NPS स्कीमसाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतील? आधार कार्ड आणि पॅन कार्ड, ऑफलाईन फॉर्मसाठी पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, मोबाईल नंबर जो तुमच्या बँक खात्याशी कनेक्टेड आहे. फॉर्म भरण्याआधी एक गोष्ट, जर तुम्ही कन्फ्युज्ड असाल की तुम्ही किती पैसे भरायला हवेत जेणेकरून तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल, तर NPS ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला कॅल्क्युलेटर देखील मिळतं. यात तुम्ही महिन्याला किती भरणार आहात आणि 60व्या वर्षी तुम्हाला किती भेटतील हे कळतं. यावर आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे डेमोही केला आहे, तोही पाहू शकता. शिवाय तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये चॅप्टर्स देखील आहेत, ते चेक करा. NPS स्कीमचा फॉर्म कसा भरायचा आहे? ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप पाहूया. स्क्रीनवर दिसत असलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला मिळेल. वेबसाईटवर गेल्यानंतर अशी काही स्क्रीन दिसेल. खाली स्क्रोल केल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला खाली ऑप्शन्स दिसतील, त्याप्रमाणे रजिस्टर करायचं आहे. आपण सध्या इंडिव्हिज्युअल सबस्क्रायबर्स निवडूया. इथे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तेही तिथे दिलेलं आहे. आता रजिस्टर नाववर क्लिक करायचं आहे. इनिशियल प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन येतं. यात तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, तुमचा पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर जो तुमच्या बँक खात्याशी कनेक्टेड असेल.
तुमचा जीमेल आय डी टाकायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. यानंतर असा काहीसा पेज ओपन होतो. आधार कार्ड नंबर विचारला जातो, तो टाकायचा आहे आणि जनरेट OTP करायचा आहे. आधार कार्डवर जो नंबर म्हणजेच मोबाईल नंबर असेल त्यावर OTP जाईल, तो टाकायचा आहे. मग कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर असलेल्या मोबाईल नंबरवर आणि तुम्ही दिलेल्या जीमेल आय डीवर OTP येतो. तो टाकल्यानंतर तुम्हाला ACK जनरेटेड असा पेज येईल, म्हणजे तुमचं अकाउंट ओपन होत आहे, प्रोसेस सुरू झाली आहे. त्यानंतर बाकी डिटेल्स भरून तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. आधार कार्डवर असलेला तुमचा फोटो दिसेल, मॅरिड अनमॅरिड वगैरे सगळी इन्फॉर्मेशन भरून कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर ऑटो आणि ॲक्टिव्ह चॉईस हे 2 प्रकार येतात. आता ऑटो चॉईस आणि ॲक्टिव्ह चॉईस काय? पहिलं ऑटो चॉईस बघू. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, मार्केट कॅप, शेअर्स यातलं काहीच कळत नाही, पण पैसे सुरक्षित राहावेत असं वाटत असेल तर तुम्ही ऑटो चॉईस करू शकता. इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर ह्यावर आम्ही पॉडकास्ट केला आहे, तो नक्की बघा. आता ह्यात तुमचं वय, तुम्ही मॅरिड आहात की नाही या सगळ्या गोष्टी पडताळून सिस्टम स्वतः ठरवतात की इक्विटी शेअर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड आणि कॉर्पोरेट बॉन्ड ह्यांमध्ये किती टक्के इन्व्हेस्ट करायचे ते बाय डिफॉल्ट सिलेक्ट होतं. सुरुवातीला इक्विटीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होते, मग जसं जसं वय वाढतं त्यानुसार इक्विटीचे टक्के कमी कमी होत जातात, म्हणजे रिस्क कमी होत जाते. त्यामुळे ऑटो चॉईस ही सेफ आहे. सुरक्षित गुंतवणूक तर होतेच, त्यासोबत नो हेडेक. आता ॲक्टिव्ह चॉईस काय आहे ते बघूया. यात तुम्ही तुमच्या मर्जीचे मालिक आहात. जर तुम्हाला इक्विटी शेअर्सचं चांगलं नॉलेज आहे, रिस्क घेणं तुमची सवय आहे, तर तुम्ही ॲक्टिव्ह चॉईस घेऊ शकता. यात तुम्ही तुमच्या मनाने इक्विटी, गव्हर्नमेंट बॉन्ड आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये टक्के निवडू शकता. यात सुद्धा वयानुसार इक्विटी कमी होणार. यातही इक्विटीमध्ये 75%च वाढवू शकता, बाकी टक्के तुम्हाला गव्हर्नमेंट बॉन्ड आणि कॉर्पोरेट बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज वाढवण्याचं स्वातंत्र्य मिळतं. हाय रिस्क हाय रिटर्न. ऑटो आणि ॲक्टिव्ह चॉईस निवडल्यानंतर तुम्हाला योग्य वाटतील ते फंड मॅनेजर्स निवडा आणि त्यानंतर प्रोसीड करा. त्यानंतर बँक डिटेल्स आणि तुम्हाला नॉमिनी ज्यांना कोणाला ठेवायचं आहे त्यांची इथे नावं द्या. यात तुम्ही 3 नॉमिनी ठेवू शकता. आपण आधी एक क्वेश्चन पाहिला होता की इन केस जर ज्याने अकाउंट सुरू केलंय आणि पैसे भरतायत आणि मध्येच अकस्मात मृत्यू झाला तर त्यांचे पैसे जाणार कुठे? तर ते पैसे तुम्ही ठरवलेल्या नॉमिनीजला मिळणार आणि तुम्ही पर्सेंटेजही त्यांना ते देऊ शकता. पुढे पाहूया. नॉमिनी ठरवून झाल्यानंतर पुन्हा व्हेरिफिकेशन होतं. सेकंड NPS अकाउंटसाठी जे मी सुरुवातीला सांगितलं होतं त्या अकाउंटसाठी डिटेल्स भरायचे आहेत. इथे ही सेम प्रोसिजर आहे. OTP येतो, त्यानंतर तुम्हाला अकाउंट स्टार्ट करण्यासाठी पैसे भरायचे आहेत. Tier 1 साठी फक्त 500 रुपये आणि Tier 2 साठी फक्त 1000 रुपये भरायचे आहेत. मग स्कॅनर येईल, तिथे पे करायचं आहे. तुम्हाला मेसेज येईल आणि तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे. दर महिन्याला तुम्हाला तुम्ही ठरवलेली रक्कम भरायची आहे. शक्यतो वर्षाला 500 रुपये वाढवा, अगदी जमतील तसे, कारण भविष्यात याचा फायदा तुम्हालाच आहे. ऑफलाईन फॉर्मसाठी तुमच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन हा फॉर्म भरू शकता. नेहमी होणारे ऑनलाईन फ्रॉड आपण ऐकतच असतो. लोकांच्या मेहनतीचे, कष्टाचे पैसे ह्यात डुबतात. मग एवढं असताना या NPS गव्हर्नमेंट स्कीमवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तर ऑनलाईन पे करताना दोन्ही अकाउंटसाठी 500 आणि 1000 हा जो शुल्क आकारला जातो तो तुमच्याच अकाउंटमध्ये जातो. या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट कोणतीच जास्त फी घेत नाही. ऑनलाईन फॉर्म आपण ज्या पोर्टल, वेबसाईटवर भरतो म्हणजे ENPS किंवा केफिनटेक हे PFRDA कडून मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे तुमचे डिटेल्स, डॉक्युमेंट सुरक्षित आहेत. आता ही PFRDA कोणती संस्था आहे? PFRDA म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ही योजना चालवण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ही संस्था भारत सरकारने स्थापन केली आहे. याची मुख्य कामं NPS फंड मॅनेजर्सवर लक्ष ठेवणं, इन्व्हेस्टर्सचे पैसे सुरक्षित ठेवणं, रिटर्न ट्रान्सपरंट ठेवणं. थोडक्यात सेबी संस्था जसं शेअर बाजारासाठी आहे, अगदी तसंच PFRDA संस्था NPSसाठी आहे. म्हातारपण म्हटलं की खर्च असतोच, पण उत्पन्न नसेल तर आत्मसन्मानही कमी होतो, नातेवाईकही दूर जातात. पण जर तुमच्याकडे NPS सारखी सुरक्षित गुंतवणूक असेल तर भविष्यात कोणावरही अवलंबून न राहता सन्मानाने आयुष्य जगता येतं आणि मजाही करता येते. मूड फ्रेश राहतो. तुम्हाला कितपत NPS स्कीम कळली आहे आणि ह्याबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन गोष्टी आम्ही घेऊन येत असतो, त्या मिस होऊ नयेत म्हणून आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. शिवाय तुमच्या उन्हाळ मित्र किंवा ज्यांना सेव्हिंग करायची सवय आहे अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
लाईक करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.